टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। सांगली कृष्णा नदीची पाण्याची पातळी 34 फुटावर गेल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी कर्नाल रोडवरती पाणी आलेलं आहे। हा सांगली आणि कडेगाव पलूस तालुक्याला जोडणारा कर्नाल रोड आहे आणि या कर्नाल रोडवरती आता पाणी आलेलं आहे आणि या ठिकाणी पाणी आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता सूर्यवंशी प्लॉटमधील सखल भागामध्ये कृष्णा नदीचं पाणी शिरायला सुरुवात झालेलं आहे। या ठिकाणी NDRFची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि या संपूर्ण भागाची पाहणी ही NDRF टीमचे सर्व पोलीस या ठिकाणी करत आहेत, आपण पाहू शकता। तर दुसरीकडे आपण पाहू शकता महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करत आहोत। सर मला सांगा, NDRFची टीम या ठिकाणी पाणी करायला आलेले आहे, तर दुसरीकडे या ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे तिथल्या नागरिकांना स्थलांतर करण्याची मोहीमसुद्धा सुरू आहे। आता काय अपडेट आहे? आज आयुर्विन पुलाच्या ठिकाणी सांगली येथील साधारणतः 34 फूट इतकी पातळी झालेली आहे। अजूनही कोयनेतून मोठ्या प्रमाणात रिचार्ज सुरू असल्यामुळे इरिगेशन डिपार्टमेंटच्या शक्यतेने साधारणतः 40 ते 42 फुटापर्यंत पाणी वाढण्याची शक्यता वर्तवलेली आहे। त्या दृष्टीनं महापालिका प्रशासन कालपासून इथं कार्यरत झालेलं आहे। इथे सूर्यवंशी प्लॉट, मगरमच्छ कॉलनी, इनामदार प्लॉट, कर्नाल रोड या येथील लोकांना, नागरिकांना आपण सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलेले आहे। साधारणतः 100 ते 125 कुटुंब आतापर्यंत विस्थापित झालेले आहेत। अजूनही इतर जे नागरिक आहेत त्यांना आपण विस्थापित करत आहोत। महापालिकेच्या वतीनं या ठिकाणी निवारा केंद्राची सोय केलेली आहे। त्या निवारा केंद्रामध्ये राहण्याची, जेवणाची आणि आरोग्याची संपूर्ण सोय केलेली आहे। नागरिकांना माझं आव्हान आहे की आपण आपल्या घराला पाणी लागण्याची वाट न पाहता प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन तात्काळ आपण लगेचच आपण सुरक्षित ठिकाणी जावं आणि आपल्याला यशस्वीपणे या पुराला सामोरं जाण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावं। सोबतच महापालिकेच्या आपत्ती मित्र या आपल्या अधिकृत आपल्या जे ॲप्लिकेशन आहे मोबाईलवर ते डाउनलोड करून घ्यावं, त्यावर असणारी अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा, अफवावर कुठेही विश्वास ठेवू नये, असे माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे। नक्कीच आपण पाहू शकता, हे आहेत आपले सांगलीचे महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे यांनी सांगितलं आहे, नागरिकांना आव्हान केलेलं आहे की दारात पाणी येण्याची वाट बघू नका, आपलं सामान घेऊन घरातून सुरक्षित बाहेर पडा, त्याचबरोबर अफवांच्यावरती विश्वास ठेवू नका, असंही त्यांनी आव्हान केलेलं आहे। हळूहळू संध्याकाळपर्यंत या ठिकाणी कृष्णा नदीची पाण्याची पातळी ही 40 ते 45 फुटापर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे, कारण कोयना धरणातून जे विसर्ग झालेलं पाणी आहे ते आता दुपारपासून पोहोचायला या ठिकाणी सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे कृष्णा नदीची पाण्याची पातळी वाढणार आहे आणि या ठिकाणी असणाऱ्या सूर्यवंशी प्लॉट असेल, मगरमच्छ कॉलनी असेल आणि इतर परिसरामध्ये हे पाणी शिरायला सुरुवात झालेलं आहे आणि हे पाणी जास्त आतमध्ये शिरल्यानंतर नागरिकांचे तारांबळ उडायला नको म्हणून महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन सध्या युद्ध पातळीवर काम करत आहे। कॅमेरामॅन अभिजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।